जरांगेंनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केल्यामुळे आता सरकारची चांगलीच धावपळ सुरू झाली। मराठा आरक्षणासाठी 20 फेब्रुवारीला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावले। याच अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा पारित होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठा उपसमिती बैठकीत विशेष अधिवेशनाबाबतचा निर्णय झाला। मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची मुख्यमंत्र्यांनी अजून पूर्तता केली नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी नाशिकच्या सिन्नरमध्ये केलाय। एकनाथ शिंदे अनेक आश्वासनं देतात, मात्र ती पूर्ण करत नाही अशी टीकाही त्यांनी केली। तसंच मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र भाजप संपत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। मनोज जरांगेंनी जालन्यातून लोकसभा निवडणूक अपक्ष लढावी असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले। यामुळे लोकसभेच्या माध्यमातून गरीब मराठ्यांचा प्रश्न सुटू शकतो। तसंच जरांगेंनी कुठल्याही पक्षातून लढू नये असा सल्लाही प्रकाश आंबेडकरांनी दिलाय। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। धाराशिवमध्ये मराठा बांधव आक्रमक झाले। टिकणारं आरक्षण न दिल्यास मराठा क्रांती मोर्चाचे लाखो कार्यकर्ते मुंबईत येऊन जलसमाधी घेतील असा इशारा दिलाय। तसंच मराठा आरक्षणासाठी लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे। जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मनमाडच्या नांदगावमध्ये मराठा समाजाकडून बेमुदत उपोषण केले जाते। मराठा आरक्षण अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी शासनानं तातडीनं विशेष अधिवेशन बोलवावं आणि प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली जाते। नाशिकच्या सिन्नर तालुक्यात आदिवासींनी बेमुदत उपोषण सुरू केले। जमिनी बळकावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून जमीन त्यांच्या नावे करण्यात यावी या मागणीसाठी आदिवासी उपोषण करतात। सिन्नरच्या तहसील कार्यालयावर एकलव्य आदिवासी संघटनेकडून हे उपोषण सुरू आहे।